नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज तुमच्या सोबत छान असा गणपती बाप्पासाठी आज आपण रव्याचा प्रसाद बनवणार आहोत आणि तोही सवा वाटीच्या प्रमाणात। अगदी टेस्टी असा प्रसाद तयार होतो आणि करायला टाइमही आपल्याला जास्त लागत नाही। अगदी 5 ते 10 मिनिटात तुम्ही हा सवा वाटी रव्याचा प्रसाद कसा बनवायचा आज आपण बघणार आहोत आणि तुम्हीही अगदी शिकाऊ असाल तरी हा प्रसाद अगदी टेस्टी असा बनवू शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे आमच्या गणपती बाप्पांना मी तोच प्रसाद अर्पण केलेला आहे। तर बघा, प्रसादाचा रंगही सुरेख आलेला आहे। मस्त असे तुलसी पत्र ठेवलेले आहेत आणि बाप्पाला प्रसाद ठेवलेला आहे। चला तर मग आपण प्रसादाची रेसिपी बघून घेऊ। या ठिकाणी आपल्याला सवा वाटीच्या प्रमाणात प्रसाद बनवायचा आहे, तर त्यासाठी मी सवा वाटी रवा घेतलेला आहे। या ठिकाणी आपल्याला रवा हा बारीकच वापरायचा आहे। बारीक रवा वापरल्याने आपला रवा छान असा फुलून मऊसर तयार होतो। त्यानंतर आपण या ठिकाणी सवा वाटी तूप घेणार आहोत। या ठिकाणी मी 1 वाटी तूप घालून घेतलेला आहे आणि वरचं थोडं तूप मी नंतर घालणार आहे। तर तूप थोडं गरम झालं की मग आपण यामध्ये रवा घालून घेणार आहोत। रव्यामध्ये काही घाण असेल तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ असा रवा आपण यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर अगदी मंद गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। रवा हा जळता कामा नाही। रव्याचा रंग हा तसाच टिकून राहिला पाहिजे, त्यामुळे आपल्याला रवा हा सतत हलवत राहायचा आहे। साधारण 5 ते 7 मिनिटात रवा हा छान असा आपला खरपूस भाजला जातो। थोडासा पिवळसर रंग आला आणि मस्त असा सुगंध सुटला की समजायचं आपला रवा छान असा भाजला गेला आहे। या ठिकाणी तुम्ही तुपाचं प्रमाण तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर कमी जास्त करू शकता, पण सवा वाटी प्रमाणात जर आपण हे सर्व साहित्य घेतलं तर आपला प्रसाद हा खूपच टेस्टी तयार होतो। शक्यतो 1.25 किलोच्या प्रमाणातही हा प्रसाद केला जात असतो, पण आपण आता घरातल्या गणपतीसाठीच बनवत आहोत आणि घरातले थोड्याच लोकांसाठी बनवत आहोत, त्यामुळे या ठिकाणी मी सवा वाटीच्या प्रमाणात हा प्रसाद तुम्हाला बनवून दाखवत आहे। जर तुमच्या घरी सत्यनारायण असेल तर तुम्ही 1.25 किलोच्या प्रमाणात हा प्रसाद नक्कीच बनवू शकता। या ठिकाणी आपल्याला सवा वाटी रवा घेतलेला आहे, तर या ठिकाणी आपल्याला सवा वाटी दूध टाकून चालणार नाही, कारण रवा फुलायला जास्त वेळ लागतो। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जवळजवळ 3 ते 3.5 वाट्या दूध लागलेला आहे। या ठिकाणी तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेऊ शकता। दूध घातल्याने रव्याची टेस्टही छान येते आणि रवा हा अगदी असा पांढरा शुभ्र दिसतो। पण लक्षात ठेवा, दुधाचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे। रवा छान असा मऊसर झाला पाहिजे इतपत आपल्याला दूध यामध्ये घालायचं आहे। काही रव्याला दूध हे जास्त लागतं तर काही रव्याला कमी लागतं। जर तुम्ही या ठिकाणी जाड रवा वापरला तर तुम्हाला अर्धा लिटर दूध सहजच लागेल। मला या ठिकाणी अर्धा लिटर दूध हे लागलेलंच आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण सवा वाटी साखर घालणार आहोत। साखर घालून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। बघा, आपल्या रव्याला रंगही किती छान आलेला आहे। साखर व्यवस्थित मिक्स केली की आपण यावर झाकण ठेवणार आहोत। मस्त असा मऊसर आपला रवा शिजलेला आहे। साखर जसजशी मेल्ट होते तसा रवा हा मऊसर होतो। त्यानंतर या ठिकाणी आपण आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत। या ठिकाणी मी काजू, बदाम, बेदाणे तसेच इलायची घातलेली आहेत। ड्रायफ्रुट्स घालून एकदा मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून देऊ।
वरनं मी थोडंसं तूप घालत आहे. आपण थोडंसं तूप हे ठेवलं होतं. अशा प्रकारे ते वरनं आपल्याला घालून घ्यायचं आहे. म्हणजे रव्याला चकाकी छान येते आणि अगदी मऊसर असा आपला रवा हा तयार होतो. तूप घालून परत एकदा मिक्स करू. या ठिकाणी मी 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवलेलं आहेत. झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली की रवा छान असा फुलून वरती येतो. बघा आपला प्रसाद हा किती छान असा तयार झालेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही निम्म पाणी आणि निम्म दूध वापरलं असतं तर रवा अजूनच जास्त फुलला असता. पण या ठिकाणी मी दूधच वापरलेला आहे, त्यामुळे रवा हा थोडा कमी फुललेला आहे. मस्त असा आपला प्रसादाचा शिरा हा तयार झालेला आहे. तर रेसिपी अगदी सोपी आहे, कमी वेळेत तयार होणारी आहे आणि गणपती बाप्पा आपल्या घरी आहेत तर आपण रोज वेगवेगळा प्रसाद तर हा बनवलाच पाहिजे. तर अशा वेळेस तुम्ही जरी तुमच्याकडे सत्यनारायण नसेल तरी तर तुम्ही घरच्या गणपतीसाठी हा 1.25 वाटीच्या प्रमाणात असा प्रसाद नक्कीच बनवू शकता. बघा किती छान असा दिसत आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना ठेवायचा आहे तर आपण या ठिकाणी तुळशीपत्र ठेवलेलं आहे. तुळशीपत्र ठेवलं की प्रसाद हा पूर्ण होतो. तर अशा प्रकारे आपला 1.25 वाटी प्रमाणात रव्याचा प्रसाद तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीही तुमच्या घरी गणपती बाप्पा असतील तर असा प्रसाद नक्कीच बनवून गणपती बाप्पांना ठेवू शकतात. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा. या ठिकाणी मी तुम्हाला आमच्या घरच्या गणपती बाप्पाचेही दर्शन दिलेले आहेत. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तसेच बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला छान छान अशा रेसिपीज बघायला मिळतील आणि त्याही अगदी घरात अवेलेबल साहित्यात. चला तर मग परत भेटू एका छानशा रेसिपी सोबत.